श्री गणेशाय नमः। नमस्कार फ्रेंड, आपल्या हर्षमय व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर तुम्हाला बघून कळलंच असेल, हा व्हिडिओ मी आपल्याकडे असणाऱ्या मागे गणपतीसाठी मी शूट केलेला होता। यामध्ये मला डिटेल शूट करता नाही आलं, पण मी बऱ्यापैकी पिक्चर्स क्लिक केलेले आहेत। या ठिकाणी आपलं हे 6वं वर्ष होतं मागे गणेश उत्सवाचं। पहिल्या 5 वर्ष आम्ही ठाण्यात राहायचो, तर ठाण्याच्या घरीच आम्ही हे 5 वर्ष गणपती उत्सव केला होता। पण नंतर आम्ही गावाला हे फार्म हाऊस बनवल्यानंतर आम्ही सर्व ते गावालाच करायचं ठरवलं। कारण गावाकडे सर्व लोक आपल्या गावाकडेच असतात आणि छान अशी स्पेस मिळते, सर्वजण येतात। सो आम्ही आणि घरसुद्धा आता नवीन बनवलं होतं, त्यामुळे मग आम्ही हे गावालाच ठेवलं। तर या ठिकाणी आमचा हा मागे गणेश उत्सवाचं 6वं वर्ष आणि सोबतच सत्यनारायण पूजासुद्धा आयोजित केली होती। आणि रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा प्रोग्राम असतो, तर मी मागे गणेशोत्सवामध्येच हा प्रोग्राम करून घेते, जो हळदी कुंकवाचा प्रोग्राम असतो तो। तर छान असा प्रोग्राम इथे आयोजित झाला आणि खूप प्रसन्न वाटलं आम्हाला। सो सुंदर सुंदर असे फोटो क्लिक केले आम्ही आणि छान असं प्रसन्न गावाला वाटत होतं। सो छानसे क्षण आम्ही हे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि हा आमचा गणपती बाप्पा आहे छोटूसा। डेकोरेशन सुद्धा हे आम्ही घरच्या घरीच केलेलं होतं आणि पूर्ण सजावट सुद्धा आम्ही घरच्या घरीच केलेली होती। गावाकडे गणपती असल्यामुळे आम्हाला थोडंसं ड्युटी ॲडजस्ट करून यावं लागतं। सो आम्ही बऱ्यापैकी सर्व हे वेळेवर येऊन आवरलं होतं आणि छान असा प्रोग्राम इकडे आयोजित झाला आणि चिंटू पिंटू उकल्यांनी सुद्धा छान एन्जॉय केलं। सो मला पूर्ण डिटेल व्हिडिओ शूट नाही करता आला, म्हणून मी थोडे फोटो कॅप्चर करून आपल्यासोबत शेअर करायला हे सर्व मी फोटो कॅप्चर केलेले आहेत। हे माझे पप्पा आहेत, त्यांनी खूपच मेहनत घेतली होती या सर्व गोष्टीसाठी, कारण आम्हाला इकडे राहून सर्व मॅनेज न होणार होतं। सो त्यांची आम्हाला खूप हेल्प झाली आणि आमचं छोटंसं घर आम्ही इकडे बनवलेलं आहे। छान असा गणपती 1.5 दिवसाचा हा पूर्ण प्रोग्राम पार पडल्यानंतर आम्ही विसर्जनासाठी तुळसेश्वर हे ठिकाण आमच्या एकदमच जवळ आहे, 5 ते 7 मिनिटावर। तिकडे आम्ही गणपतीला विसर्जन करायला घेऊन गेलो आणि छान असं संध्याकाळचं वातावरण होतं, सुंदर असं निसर्गरम्य। आणि हे माझे सर्व सोबत कझन्स आहेत, जे की सर्व गणपती विसर्जनासाठी आले होते आणि छान असं आम्ही विसर्जनसुद्धा बाप्पाचं केलेलं आहे।
गणपती विसर्जनानंतर नेक्स्ट डेज माझ्या आत्याकडे तिने नवीन घर बनवल्याने वास्तुशांतीची पूजा ठेवली होती, त्यामुळे आम्हाला नेक्स्ट डे लगेचच तिकडे जावं लागलं 1.5 दिवसाच्या गणपतीनंतर. सो तुम्ही बघू शकता हे तिचं सुंदर असं घर आहे आणि आम्ही सर्वजण जाऊन तिला छान अशा शुभेच्छा दिल्या आणि त्यानिमित्तानं मला सर्वजण म्हणजे जवळचे कझन्स ते सर्वच भेटले. आणि आम्ही तिघी बहिणी आणि 2 आत्यांच्या मुली अशा कझन्स जमलो होतो. खरंच त्यांना भेटून खूप छान वाटलं. छान त्यांच्यासोबत फोटो क्लिक केले. खूपच मजा आली सर्वांना भेटून. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.